मॉड्यूल नंबर 1.10.01 टॉपिक नेम एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट। मित्रांनो, आता आपण फ्लो सिक्वेन्स डायग्रामच्या सहाय्याने छोटा व्यवसाय कसा सेट करायचा याचा अभ्यास करू। एक लहान व्यवसाय सेटअप करण्यासाठी एकूण 8 चेक पॉइंट्स विचारात घ्यावे लागतील, जे व्यवसाय कल्पना आणि त्यांच्या टिकाऊपणाचे मूल्यांकन करण्यात मदत करतात। हे 8 चरण आहेत। 1. व्यवसाय योजना, 2. आर्थिक नियोजन, 3. उत्पादन वर्णन, 4. विपणन धोरण, 5. ग्राहक, 6. स्पर्धक, 7. ऑपरेशन, 8. स्वोट विश्लेषण। व्यवसाय योजना। लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे। व्यवसाय योजना तुम्हाला तुमची व्यवसाय कल्पना, ध्येय आणि उद्दिष्टे परिभाषित करण्यात मदत करते। हे एक रोडमॅप प्रदान करते जे आपण ही उद्दिष्टे कशी साध्य करू शकतो हे दर्शविते। हा दस्तऐवज मार्गदर्शक म्हणून काम करतो, तुम्हाला तुमच्या बिझनेस मिशन आणि विजन वर लक्ष केंद्रित करण्यात मदत करतो। फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक नियोजन। फायनान्शियल प्लॅनिंग संसाधने प्रभावीपणे वाटप करण्यात मदत करते। हे सुनिश्चित करते की ऑपरेशन्स, मार्केटिंग आणि विस्तार यांसारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये निधी वितरित केला जातो। हे बजेट तयार करण्यास सक्षम करते, लहान व्यवसायांना खर्च नियंत्रित करण्यास, रोख प्रवाह व्यवस्थापित करण्यास आणि जास्त खर्च टाळण्यास अनुमती देते। फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आर्थिक जोखीम ओळखणे आणि कमी करणे समाविष्ट आहे। हे अनपेक्षित आव्हानांविरुद्ध बफर प्रदान करते आणि व्यवसायांना कठीण काळात लवचिक राहण्यास मदत करते। प्रोडक्ट डिस्क्रिप्शन किंवा उत्पादन वर्णन। तपशीलवार उत्पादन वर्णन संभाव्य ग्राहकांना स्पष्टता प्रदान करते, त्यांना आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये, फायदे आणि अद्वितीय विक्री बिंदू समजून घेण्यात मदत करते। हे एक संप्रेषण साधन म्हणून काम करते, जे तुम्हाला तुमच्या उत्पादनाचे मूल्य लक्षित प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची परवानगी देते, चांगली समज आणि प्रतिबद्धता वाढवते। उत्तम प्रकारे तयार केलेले उत्पादन वर्णन हे हायलाइट करते की तुमचे उत्पादन प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे काय आहे। हे युनिक सेलिंग प्रपोजिशन USP तयार करण्यात आणि तुमच्या ऑफरला मार्केटमध्ये स्थान देण्यास मदत करते। मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा विपणन धोरण। एक सुपरिभाषित विपणन धोरण तुमच्या लहान व्यवसायाबद्दल जागरूकता वाढवते, संभाव्य ग्राहकांना तुमच्या उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल माहिती आहे याची खात्री करते आणि ते काय अद्वितीय बनवते हे समजते। हे ग्राहक संपादन, स्पर्धात्मक वाढ, ब्रँड बिल्डिंग आणि महसूल निर्मिती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देखील मदत करते। कस्टमर किंवा ग्राहक। लहान व्यवसायांसाठी ग्राहक हे कमाईचे मुख्य स्रोत आहेत। त्यांची खरेदी आणि सतत पाठिंबा व्यवसायाच्या आर्थिक यशात आणि टिकाव्यात थेट योगदान देतात। कॉम्पिटिटर किंवा स्पर्धक। मार्केट समजून घेण्यासाठी स्पर्धकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। त्यांची उत्पादने, किंमत आणि रणनीतींचे विश्लेषण केल्याने मौल्यवान अंतर्दृष्टी मिळते, जे तुमचे स्वतःचे व्यवसाय निर्णय सूचित करू शकतात। ऑपरेशन्स किंवा ऑपरेशन। लहान व्यवसायाच्या यशासाठी ऑपरेशन्स अविभाज्य आहेत। प्रभावी ऑपरेशन्स व्यवस्थापन केवळ कार्यक्षम संसाधन वापरून सुनिश्चित करत नाहीत, तर
ग्राहकांचे समाधान, अनुकूलता, स्केलेबिलिटी आणि एकूण व्यवसाय लवचिकता यासाठी देखील योगदान देते. शाश्वत वाढ आणि यशासाठी लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी ध्वनी ऑपरेशनल पद्धती स्थापित करणे ही एक मूलभूत पायरी आहे. स्वॉट ॲनालिसिस किंवा स्वॉट विश्लेषण. लघु व्यवसाय उभारण्यासाठी धोरणात्मक नियोजनासाठी स्वॉट ॲनालिसिस म्हणजेच स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट महत्त्वपूर्ण आहेत. हे अंतर्गत सामर्थ्य आणि कमकुवतपणा आणि बाह्य संधी आणि धोके ओळखण्यात मदत करते. अशा प्रकारे लहान व्यवसाय सेटअपचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, आता आपण एका यशस्वी उद्योजकाचे उदाहरण म्हणून केस स्टडी घेऊ. केस स्टडीजमध्ये ठराविक कालावधीत एकच व्यक्ती, समूह, घटना किंवा समुदायाचा सखोल तपास. केस स्टडी ही विशिष्ट व्यक्ती, समूह किंवा परिस्थितीच्या विकासासाठी ठराविक कालावधीत संशोधनाची प्रक्रिया किंवा रेकॉर्ड आहे. मित्रांनो, केस स्टडी कसा केला जातो याचा थोडक्यात दृष्टिकोन पाहूया. सामान्यतः केस स्टडी करण्यासाठी डेटा विविध स्रोतांकडून गोळा केला जातो आणि विविध पद्धती वापरून, जसे की निरीक्षणे आणि मुलाखती. सामान्यतः केस स्टडी करताना किंवा करत असताना संशोधन दीर्घ कालावधीसाठी चालू राहू शकते, जेणेकरून प्रक्रिया आणि घडामोडी जशा घडतात त्याप्रमाणे त्यांचा अभ्यास केला जाऊ शकतो. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की केस स्टडी संशोधन पद्धत प्रत्यक्षात क्लिनिकल औषधात उद्भवली आहे, म्हणजेच रुग्णांच्या केस किंवा वैयक्तिक इतिहास घेण्याच्या पद्धतीद्वारे. केस स्टडी पद्धतीमध्ये सहसा फक्त काय घडते याचे निरीक्षण करणे किंवा एकल सहभागी किंवा व्यक्तींच्या गटाच्या केस हिस्ट्रीची पुनर्रचना करणे समाविष्ट असते, जसे की शालेय वर्ग किंवा विशिष्ट सामाजिक गट. केस स्टडीज संशोधकांना एखाद्या विषयाची अधिक तपशीलवार तपासणी करण्याची परवानगी देतात, जर ते अधिक चांगल्या परिणामांच्या उद्देशाने मोठ्या संख्येने संशोधन सहभागींशी व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतील तर. स्वतः केस स्टडी ही एक संशोधन पद्धत नाही, परंतु संशोधक डेटा संकलन आणि विश्लेषणाच्या पद्धती निवडतात, ज्यामुळे केस स्टडीसाठी योग्य साहित्य तयार होईल. रेणुका शुगर्स चे मालक नरेंद्र मुरकुंबी या यशस्वी उद्योजकाचे उदाहरण घेऊ. एक नाविन्यपूर्ण उद्योजक म्हणून नरेंद्र मुरकुंबी यांनी त्यांच्या कंपनीचे शेअर्स ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विकले आणि 1998 मध्ये जुने न वापरलेले साखर कारखाने खरेदी करून त्यांचा स्वतःचा साखर कारखाना सुरू केला. नरेंद्र यांनी केवळ साखरच नाही तर शुगरकेन फायबरपासून ऊर्जा मिळवण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्लांटमधील बदलांचा अभ्यास करण्यात बराच वेळ घालवला. 2005 मध्ये भारतात साखर रिफायनरी उभारणारे ते पहिले ठरले. आज त्यांच्या रेणुका शुगर्स कंपनीची किंमत अंदाजे 2000 कोटी आहे. जर एखाद्या एंटरप्राइजने उभारलेला उपक्रम दर्जा देऊ शकत नसेल तर तो यशस्वी होणार नाही. आम्ही नुकतेच नरेंद्र मुरकुंबींच्या एंटरप्राइजचे उदाहरण पाहिले, जेथे ते दर्जेदार उत्पादन किंवा सेवा देतात. उद्योजकता ही जमीन, श्रम, नैसर्गिक संसाधने आणि भांडवल यांच्याशी जोडली जाते, म्हणून त्यात गुणात्मक टिकाव असणे आवश्यक आहे.
उद्योजक भरपूर जोखीम पत्करतात, पद्धती, सेवा आणि उत्पादनांमध्ये नाविन्य आणतात आणि त्यांच्या दृष्टिकोनात भरपूर सकारात्मकता आणतात. त्यांना कम्फर्ट झोन किंवा खोबणीत जाणे परवडत नाही, कारण जागतिक बाजारपेठा कायमस्वरूपी बदलत आहेत आणि त्यांना अप टू द मार्क असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटच्या शेवटी आलो आहोत. आम्हाला येथे समजते 1. उद्योजकाची व्याख्या, 2. उद्योजकता, 3. उद्योजकतेची गुणवत्ता पैलू, 4. यशस्वी उद्योजक कसे व्हावे, 5. फ्लो डायग्राम वापरून छोटा व्यवसाय कसा सेट करायचा, 6. केस स्टडी.